पावसाच्या बातम्या। नाशिकमधला सोमेश्वर धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालेला आहे। गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे सोमेश्वर धबधब्याचा प्रवाह वाढलेला आहे। नाशिक जिल्ह्यात मागच्या आठवड्याभरापासून दमदार पाऊस कोसळतोय आणि त्याचंच रूप हे या सोमेश्वर धबधब्यात दिसून येत आहे। आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। रामकुंड परिसरातल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर, नांदूर माध्यमेश्वर, दारणा या धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे। तीनही धरणातल्या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे। नाशिकमध्ये पावसाने 2017 सालचा विक्रम मोडीत काढलाय। जून महिन्याच्या पहिल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। आणि आषाढी वारी अवघ्या 11 दिवसांवरती आलेली असताना पंढरपूरमध्ये मात्र पूरस्थिती आहे। चंद्रभागा नदीमध्ये उजनी धरणाचं पाणी पोहोचलंय आणि चंद्रभागेच्या नदीतल्या मंदिरांना या पाण्याने वेढा घातलेला आहे। पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून 36,000 क्युसेक तर वीर धरणातून 15,000 क्युसेक वेगाने भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। आणि पाण्याच्या या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। चंद्रभागेला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। नदीच्या पात्रात असलेली अनेक मंदिरं त्यामुळे पाण्याखाली गेलेली आहेत। काही मंदिरांचे तर फक्त कळस दिसतात। इकडे मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी सुद्धा पात्राबाहेर आलेली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर आली आहे। 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळतोय। राधानगरी धरणातून सुद्धा पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर आलेली आहे। इकडे पुण्यातल्या खडकवासला धरणातून सुद्धा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। पुण्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। खडकवासला धरणातून 3,883 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रामध्ये करण्यात येतोय। आज मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। मुठा नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। कोकणात येऊया। कोकणातल्या रायगडमध्ये नदीमध्ये बोट उलटलेली आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। बचाव कार्य सुरू होतं आणि त्याच वेळेला ही बोट उलटलेली आहे। सावित्री नदीमधली ही घटना आहे। सध्या पूरस्थितीमुळे राज्यातल्या अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। सावित्री नदी पात्रात सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। इथे बचाव कार्य सुरू असताना अचानक बोट उलटली आणि अपघात होत होता। मात्र गंभीर अपघात अगदी होता टळलेला आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी यात झालेली नाहीये। इकडे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी कोसळतात। किनारपट्टी भागामध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 53 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। इकडे बेळगावात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सखल भागात त्यामुळे पाणी साचलेलं आहे। पुढच्या 24 तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। बेळगावातील पोस्ट ऑफिस जवळ झाड कोसळलंय, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान झालंय। शहरात सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आणि अनेक सखल भागात पाणी साठलंय। मुख्य रस्त्यावर वाहतूक मंदावलेली असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। कॅम्प परिसरात ग्लोबल टॉकीज जवळ गोवावेस, खडे बाजार, शहापूर, गांधीनगर हा परिसर तुडुंब भरलेला आहे। नाले सुद्धा भरले आहेत। अनेक दुकान आणि घरात पाणी शिरलेलं आहे। पालिकेने तातडीने पाणी उपशासाठी यंत्रणा राबवली आहे। पुढील 24 तासात पावसाचा जोर आणखी वाढेल असा इशारा आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाने केलं आहे।